Dear student, in the last lecture, we have seen chemical properties of metal. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी धातू जे आहेत तर त्या धातूंचे असणारे काही रासायनिक गुणधर्म जे आहेत तर ते रासायनिक गुणधर्म त्या ठिकाणी पाहिजेत. त्याच्यामध्ये आपण रिॲक्शन्स ऑफ मेटल्स विथ ऑक्सिजन त्या ठिकाणी पाहिली की धातू जे आहेत तर त्या धातूंची ऑक्सिजन बरोबर जर रासायनिक अभिक्रिया जर झाली तर त्या धातूंचे असणारे काही ऑक्साईड्स जे आहेत तर ते ऑक्साईड्स त्या ठिकाणी तयार होत नाही. त्याच्यानंतर आपण रिॲक्शन्स ऑफ मेटल्स विथ वॉटर त्या ठिकाणी पाहिजे. तर आपल्या लक्षात येताना असते की धातू जे आहेत तर त्या धातूंची उदाहरणार्थ सोडियम पोटॅशियम या दोन धातूंची त्या ठिकाणी आपल्याला पाण्याबरोबर थंड अशा प्रकारचं पाणी जे आहे तर त्या पाण्याबरोबर रॅपिडली आणि व्हिगरसली त्या ठिकाणी रिॲक्शन जे आहे तर ते रिॲक्शन त्या ठिकाणी होताना दिसते आणि असताना तो काही हायड्रोजन गॅस जो आहे तर तो हायड्रोजन गॅस त्या ठिकाणी लिबरेट होताना दिसतो. परंतु असताना तो काही कॅल्शियम जो आहे तर तो कॅल्शियम मात्र त्या ठिकाणी पाण्याबरोबर लेस रिगरसली म्हणजे कमी जोरानं त्याची रासायनिक अभिक्रिया जी आहे तर ती रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी होत नाही. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की असणारे जे काही ॲल्युमिनियम, आयर्न, झिंक हे जे असणारे जे काही तीन धातू जे आहेत तर त्या तीन धातूंची कोल्ड किंवा हॉट वॉटर थंड किंवा गरम पाण्याबरोबर त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया होत नाही, बट दे रिॲक्ट विथ द स्टीम अप टू फॉर्म देअर ऑक्साईड. परंतु हे जे काही असणारे ते काही धातू जे आहेत तर त्या धातूंची पाण्याची जी काही वाफ जी आहे तर त्या पाण्याच्या वाफेबरोबर रासायनिक अभिक्रिया होऊन त्या धातूंची ऑक्साईड्स जे आहेत तर त्या ऑक्साईड्स त्या ठिकाणी तयार होताना दिसतात आणि हायड्रोजन गॅस जो आहे तर तो हायड्रोजन गॅस त्या ठिकाणी तयार होताना दिसतो. पाहिजे एवढा असणारा तो काही भाग जो आहे तर तो भाग आपण त्या ठिकाणी मागच्या तासाला पाहिला होता. पेज नंबर 95 वर त्या ठिकाणी आहोत. आता त्याच्यामध्ये एक प्रश्न आहे, ट्राय आउट अँड थिंक अबाउट इट. टेस्ट व्हेदर द मेटल्स गोल्ड, सिल्वर अँड कॉपर रिॲक्ट विथ वॉटर अँड थिंक ओव्हर द फाइंडिंग. या ठिकाणी आपल्याला सांगितलं की सर्वसाधारणपणे असणारा जो काही सोनं असेल, चांदी असेल, तांबा असेल हे असणारे जे काही धातू जे आहेत तर त्या धातूंची पाणी जे आहे तर त्या पाण्याबरोबर असणारी जी काही रासायनिक अभिक्रिया जी आहे तर ती रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी होते का असं आपल्याला त्या ठिकाणी विचारलेलं आहे आणि याच्यावर त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा आहे. पहा काय सांगता येईल की गोल्ड, सिल्वर अँड कॉपर मेटल्स डू नॉट रिॲक्ट विथ द कोल्ड वॉटर. थंड पाण्याबरोबर या तिन्ही धातूंची त्या ठिकाणी अभिक्रिया त्या ठिकाणी होत नाही. हॉट वॉटर पाहता आपल्याला काय सांगता येईल पुन्हा की गोल्ड, सिल्वर अँड कॉपर मेटल्स डू नॉट रिॲक्ट विथ द कोल्ड वॉटर. हॉट वॉटर अँड द स्टीम ॲज these मेटल्स आर द लेस रिॲक्टिव्ह. हे जे काही तिन्हीच्या तिन्ही असणारे जे काही धातू जे आहेत तर त्या धातूंची थंड पाण्याबरोबर, गरम पाण्याबरोबर किंवा पाण्याची असणारी काही वाफ जी आहे तर त्या तिघांबरोबर त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया जी आहे तर ते रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी होत नाही. कारण हे जे काही तिन्हीच्या तिन्ही असणारे जे काही धातू जे आहेत तर ते कसे आहेत, लेस रिॲक्टिव्ह त्या ठिकाणी कमी क्रियाशील आहेत. याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला माहिती आहे की रिॲक्शन्स ऑफ मेटल्स विथ ऍसिड. धातू जे आहे तर त्या धातूंची आम्लाबरोबर रासायनिक अभिक्रिया केली तर काय होते पहा. इन द अर्लियर चॅप्टर वी हॅव लुक्ड इन टू द रिॲक्शन्स ऑफ द मेटल्स अँड ऍसिड. मागच्या असणारे जे काही प्रकरणं जे आहेत तर त्या मागच्या प्रकरणामध्ये आपण त्या ठिकाणी असणारे जे काही धातू आणि आम्ल यांची त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया जी आहे तर ती रासायनिक अभिक्रिया आपण त्या ठिकाणी पाहिलेली. आर ऑल द मेटल्स इक्वली रिॲक्टिव्ह. आणि मग हे असणारे जे काही सर्वचे सर्व असणारे जे काही धातू जे आहेत तर ते सर्वच्या सर्व धातू त्या ठिकाणी काय सांगितले, इक्वली रिॲक्टिव्ह म्हणजे सारख्याच पद्धतीने समान पद्धतीने त्या ठिकाणी क्रियाशील त्या ठिकाणी आहेत का. आता की व्हेन सॅम्पल्स ऑफ ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, आयर्न ऑर झिंक आर ट्रीटेड विथ डायल्यूट सल्फ्युरिक ऑर हायड्रोक्लोरिक ऍसिड, सल्फेट ऑर क्लोराइड सॉल्ट्स ऑफ द मेटल्स आर फॉर्म्ड. त्या ठिकाणी काय सांगितले की सर्वसाधारणपणे धातूचे असताना जे काही सॅम्पल्स जे आहेत, उदाहरणार्थ त्या ठिकाणी झिंक ग्रॅन्युल्स त्या ठिकाणी घेतलेले आहे. जास्त असणारा जो काही दाणे जे आहेत तर ते दाणे टेस्ट ट्यूबमध्ये त्या ठिकाणी आणि याच्यामध्ये काय केलेलं आहे की असणारे जे काही ऍसिड जे आहे तर ते ऍसिड त्याच्यामध्ये टाकलेले, डायल्यूट HCl त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. तर आपल्या लक्षात येत नसते की सल्फेट त्या ठिकाणी तयार होताना दिसते किंवा क्लोराईडचे असताना जे काही क्षार जे आहे तर ते क्षार त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. त्याचबरोबर असणारा जो काही हायड्रोजन गॅस जो आहे
तर तो हायड्रोजन गॅस त्या ठिकाणी तयार होताना दिसतो. हायड्रोजन गॅस जो आहे तर तो हायड्रोजन गॅस त्या ठिकाणी तयार होताना दिसतो. आणि हा जो काय असताना जो काय हायड्रोजन गॅस तयार होणारा जो काय हायड्रोजन गॅस जो आहे तर त्याच्याजवळ अशी पेटी असताना ही काही मेणबत्ती जी आहे तर ती मेणबत्ती जर त्या ठिकाणी आणली तर आपल्याला इथे दाखवलेलं आहे की हायड्रोजन गॅस बर्निंग विथ द क्रॅकिंग नाव. म्हणजे अशा प्रकारचा हायड्रोजन गॅस जो आहे तर तो हायड्रोजन गॅस त्या ठिकाणी जळती असताना जी काही मेणबत्ती जी आहे तर त्या जळत्या मेणबत्तीच्या जवळ जर त्या ठिकाणी जर आणला तर फट अशा प्रकारचा आवाज जो आहे तर तो आवाज त्या ठिकाणी काय होताना दिसतोय तर त्या ठिकाणी येताना दिसतो. म्हणजे अशा प्रकारची असणारी काही रिॲक्शन जी आहे तर ती रिॲक्शन या ठिकाणी डायग्राम जी आहे तर त्या डायग्राममध्ये त्या ठिकाणी म्हणजे इथे लक्षात घ्यायचे की सर्वसाधारणपणे ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, आयर्न किंवा झिंक या धातूचे असणारे काही सॅम्पल जे आहे तर त्या सॅम्पलची हायड्रोक्लोरिक ऍसिड किंवा सल्फ्युरिक आम्ल या दोघांबरोबर त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया जर केली तर सल्फेट किंवा क्लोराईडचे असणारे काही क्षार जे आहे तर या धातूंचे क्षार्स त्या ठिकाणी मिळताना दिसतात. त्याचबरोबर हायड्रोजन गॅस जो आहे तर तो हायड्रोजन गॅस त्या ठिकाणी मिळताना दिसतो. हायड्रोजन गॅस इज रिलेटेड इन दिस रिॲक्शन. ज्या रिॲक्शन मध्ये आपल्या लक्षात येतं नसतं की हायड्रोजन गॅस जो आहे तर तो हायड्रोजन गॅस त्या ठिकाणी मुक्त होताना दिसतो. द रिॲक्टिव्हिटी ऑफ these मेटल्स कॅन बी इंडिकेटेड बाय द फॉलोइंग सिक्वेन्स. आता याच्यामध्ये असणारी जी काही रिॲक्टिव्हिटी जी आहे क्रियाशीलता जी आहे तर ती क्रियाशीलता म्हणजे धातूंची असणारी जी काही क्रियाशीलता जी आहे तर ती पुढील क्रमाने आपल्याला त्या ठिकाणी दाखवता येईल. उदाहरणार्थ पहा, या ठिकाणी 3 धातू आपल्याकडे आहेत. मॅग्नेशियम आहे, त्याच्यानंतर ॲल्युमिनियम आहे, त्याच्यानंतरचा तिसरा असणारा जो काही धातू जो आहे तर तो झिंक आहे आणि त्याच्यानंतरचा असणारा जो काही धातू जो आहे तर तो आहे तर त्या ठिकाणी आहे. तर याच्यामधली असणारी जी काही रिॲक्टिव्हिटी सिरीज जी आहे तर ती मॅग्नेशियम इज मोर रिॲक्टिव्ह दॅन ॲल्युमिनियम, ॲल्युमिनियम इज मोर रिॲक्टिव्ह दॅन झिंक, झिंक इज मोर रिॲक्टिव्ह दॅन आयर्न. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी रिॲक्टिव्हिटी जी आहे तर ती रिॲक्टिव्ह म्हणजे सर्वात जास्त जो आहे तर तो मॅग्नेशियम जो आहे तर तो मॅग्नेशियम काय असणार आहे तर त्या ठिकाणी सर्वात जास्त क्रियाशील त्या ठिकाणी असणार आहे. आता या धातूंचे असणारे जे काही रिॲक्शन्स जे आहेत तर त्या रिॲक्शन्स आपल्याला दिलेले की असणारे जे काही मॅग्नेशियम जे आहे, मॅग्नेशियम हा जो काही मेटल जो आहे तर त्या मॅग्नेशियम मेटलची असणारे जे काही डायल्यूट हायड्रोक्लोरिक असणारे जे काही ऍसिड जे आहे तर त्या डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर जर रासायनिक अभिक्रिया जर झाली तर आपल्या लक्षात येत असतं की त्या त्या धातूंचे साल्ट्स त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. आणि मग ही जे काही साल्ट्स जे आहेत तर ते साल्ट्स उदाहरणार्थ या ठिकाणी आता आपल्याला लक्षात येत नसते की मॅग्नेशियम क्लोराईडचा असणारा जो काही क्षार जो आहे तर तो क्षार त्या ठिकाणी तयार होणार आहे. आणि त्याचबरोबर असणारा जो काही हायड्रोजन गॅस जो आहे तर तो हायड्रोजन गॅस त्या ठिकाणी तयार होणार. तर दिलेली रिॲक्शन्स फक्त काय करायचे आपल्याला बॅलन्सिंग करायचे. क्लोरीन जे आहे तर ते क्लोरीनचे 2 रेणू आहेत, इथे मात्र एकच आहे म्हणून इथे आपण त्या ठिकाणी 2 घेतलं. तर अशा पद्धतीने रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी बॅलन्सिंग होते. जी मॅग्नेशियम जे आहे तर त्या मॅग्नेशियमची हायड्रोक्लोरिक आम्लावर रासायनिक अभिक्रिया झाली, मॅग्नेशियम क्लोराईड तयार झालं, हायड्रोजन वायू त्या ठिकाणी मुक्त झाला. मग अशाच पद्धतीने असणारे जे काही ॲल्युमिनियम जे आहे तर त्या ॲल्युमिनियमच्या बाबतीमध्ये आपल्याला रासायनिक अभिक्रिया जे आहे तर रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी दाखवता येईल. की असणारे जे काही हायड्रोक्लोरिक ॲसिड डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड जे आहे तर याच्याबरोबर त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया झाली. आपल्या लक्षात येत नसते की त्या त्या धातूंचे असणारे जे काही क्षार जे आहे तर ते क्षार त्या ठिकाणी तयार होत असतात. AlCl3 जे ॲल्युमिनियम ट्रायक्लोराईड त्या ठिकाणी तयार होताना दिसते. त्याचबरोबर असणारा जो काही हायड्रोजन गॅस जो आहे तर तो हायड्रोजन गॅस काय होताना दिसतोय तर या ठिकाणी तयार होता. पुन्हा दिलेली रिॲक्शन आपल्याला त्या ठिकाणी बॅलन्सिंग करायची. क्लोरीनचे 3 रेणू आहेत, इथे मात्र एकच आहेत म्हणून इथे काय करतो जर 3 रेणू घेतले. आता 3 रेणू जर घेतले तर इथे क्लोरीनचे 3 झाले, परंतु हायड्रोजनचे किती झाले तर या ठिकाणी 3 झाले. इथे मात्र आपण किती दाखवलेले 2च दाखवलेले. मग आता या ठिकाणी आपल्याला काय करता येईल पहा की सर्वसाधारणपणे मी काय करतोय इथेच 3 त्या ठिकाणी म्हणता दिसतो. इथे 3 जर म्हटलं तर हायड्रोजनचे 6 झाले, 6 झाले तर इथे किती आले त्या ठिकाणी 6 झाले बरोबर. परंतु आता क्लोरीन जे आहे तर त्या क्लोरीनचे 6 झाले, इथे मात्र 3च दाखवले. मग आता त्या ठिकाणी इथे 2 म्हटलं तर त्या ठिकाणी क्लोरीन जे आहे तर त्या क्लोरीनचे 6 झाले,
ॲल्युमिनियमचे 2 झाले. या ॲल्युमिनियमचे 2 या ठिकाणी अशा पद्धतीने दाखवले, म्हणजे अशा पद्धतीने बॅलन्सिंग करतात. त्याच्यानंतर आपल्याला असतं ते काही आयर्न, लोखंड जे आहे, तर त्या लोखंडाची रासायनिक अभिक्रिया आपल्याला दाखवता येईल की लोखंड जे आहे तर त्या लोखंडाची आपल्याला असणारे काही हायड्रोक्लोरिक आम्ल जे आहेत, HCl जे आहे, तर त्या HCl बरोबर त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया जर केली तर आपल्याला या धातूंचा असणारे ते काही क्षार म्हणजेच त्या ठिकाणी FeCl2 त्या ठिकाणी तयार होईल. FeCl2 ॲक्वियस आणि असणारा जो काही हायड्रोजन गॅस जो आहे तर तो हायड्रोजन गॅस काय होता तयार होता. पुन्हा आपल्याला हे त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया बॅलन्सिंग करता येईल, ते 2 दाखवता येईल, म्हणजे अशा पद्धतीने टोटल रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी बॅलन्सिंग. अशाच पद्धतीने आपल्याला असणारे ते काही जस्त जे आहे तर त्या जस्ताची रासायनिक अभिक्रिया आपल्याला ठिकाणी दाखवता येईल. जस्त जे आहे तर त्या जस्ताची हायड्रोक्लोरिक असणारे ते काही ॲसिड जे आहे तर याच्याबरोबर रासायनिक अभिक्रिया जर झाली तर आपल्या लक्षात येत नसते की झिंक क्लोराईड त्या ठिकाणी तयार होताना दिसते. झिंक क्लोराईड तयार झाले. त्याचबरोबर असणारा जो काही हायड्रोजन गॅस जो आहे तर तो हायड्रोजन गॅस त्या ठिकाणी तयार येते. ही रिॲक्शन आपल्याला अशा पद्धतीने त्या ठिकाणी बॅलन्सिंग जे आहे तर ते बॅलन्सिंग त्या ठिकाणी दाखवते. जी या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की जे असणारे जे काही धातू जे आहे तर त्या धातूंची हायड्रोक्लोरिक ॲसिड जे आहे तर त्या हायड्रोक्लोरिक ॲसिड बरोबर जर रासायनिक अभिक्रिया जर झाली तर त्या धातूंचे असणारे ते काही क्लोराईडचे असणारे जे काही क्षार जे आहे तर ते क्लोराईडचे क्षार त्या ठिकाणी तयार होत असतात. त्याचबरोबर इथे आपल्या लक्षात येत असते की हायड्रोजन गॅस जो आहे तर तो हायड्रोजन गॅस काय होताना दिसते आपल्याला त्या ठिकाणी मुक्त त्या ठिकाणी होताना दिसते. ते अशा पद्धतीची असणारे काही रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर त्या रासायनिक अभिक्रिया आपल्याला या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. आता याच्या पुढचं आपल्याला त्या ठिकाणी रिॲक्शन्स ऑफ मेटल्स विथ नायट्रिक ॲसिड, धातू जे आहे तर त्या धातूंची नायट्रिक आम्ल जे आहे तर त्या नायट्रिक आम्लाबरोबर रिॲक्शन झाल्यानंतर काय काय तयार होते पहा की नायट्रेट साल्ट्स ऑफ द मेटल्स आर फॉर्म्ड ऑन द रिॲक्शन्स ऑफ द मेटल्स विथ नायट्रिक ॲसिड. जे नायट्रिक आम्ल जे आहे तर त्या नायट्रिक आम्लाबरोबर जर त्या ठिकाणी धातू जे आहे तर त्या धातूंची रासायनिक अभिक्रिया जर झाली तर त्या धातूंचे नायट्राईटचे असणारे काही क्षार जे आहे तर ते क्षार त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. व्हेरियस ऑक्साइड्स ऑफ द नायट्रोजन, आता यांचे काही नायट्रोजनचे असणारे ते काही विविध अशा प्रकारचे असणारे ते काही क्षार जे आहेत, आता ते क्षार आपल्याला त्या ठिकाणी माहिती. पहिला क्षार त्या ठिकाणी N2O अशा प्रकारचा क्षार त्या ठिकाणी बरोबर. त्याच्यानंतर दुसरा जो आहे तर तो NO चा क्षार त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर NO2 जो आपल्याला त्या ठिकाणी माहित आहे नायट्रोजन डायऑक्साईड. अशा प्रकारचे त्या ठिकाणी मेटल जे आहे तर त्या मेटलची जर त्या ठिकाणी नायट्रिक आम्लाबरोबर जर रासायनिक अभिक्रिया जर झाली तर आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेले की व्हेरियस ऑक्साइड्स ऑफ द नायट्रोजन दॅट इज N2O, NO, NO2 आर ऑल्सो फॉर्म्ड इन अकॉर्डन्स विथ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ नायट्रिक ॲसिड. म्हणजे सर्वसाधारणपणे नायट्रिक आम्ल जे आहे तर त्या नायट्रिक आम्लाच्या सहतीनुसार कॉन्सन्ट्रेटेड आहे की त्या ठिकाणी डायल्यूट आहे, म्हणजे त्या ठिकाणी सहत आहे की विरल आहे, या सहतीनुसार नायट्रोजनची विविध अशा प्रकारचे असतात की त्या ऑक्साईड जे आहे तर ते ऑक्साईड त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. उदाहरणार्थ पहा या ठिकाणी असणारे काही कॉपर मेटल जे आहे, म्हणजे या ठिकाणी असणारे काही तांब जे आहे तर त्या तांब्याची आपण काय करू की कॉन्सन्ट्रेटेड अशा प्रकारचं असणारे काही नायट्रिक आम्ल जे आहे तर त्या नायट्रिक आम्लाबरोबर रासायनिक अभिक्रिया कोणतं असेल तर त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेड आहे. कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड जे आहे तर याच्याबरोबर जर रासायनिक अभिक्रिया जर झाली तर आपल्या लक्षात येतं नसते की कॉपर नायट्रेट त्या ठिकाणी तयार होत नसते. CuNO3 ट्वाईस प्लस या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की ऑक्साईड जे आहे ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन जो आहे तर त्या ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन मध्ये आपल्याला त्या ठिकाणी NO2 त्या ठिकाणी तयार होता दिसते. नायट्रोजन डायऑक्साईड गॅस त्या ठिकाणी तयार होता दिसते. त्याचबरोबर आपल्या लक्षात येतं नसते की वॉटर मॉलिक्यूल जो आहे तर तो वॉटर मॉलिक्यूल सुद्धा त्या ठिकाणी काय होत असते या रिॲक्शन मध्ये त्या ठिकाणी तयार होताना दिसतो. म्हणजे सर्वसाधारणपणे हा जो काय असतो तर काही नायट्रोजन डायऑक्साईड गॅस त्याच्यानंतर कॉपर नायट्रेट जे आहे तर ते कॉपर नायट्रेट आपल्याला त्या ठिकाणी ॲक्वियस स्टेटमध्ये असणारे जली अशा प्रकारचं द्रावण त्या ठिकाणी असतं.
आता या ठिकाणी असताना जे काही रिॲक्शन जे आहे तर ते रिॲक्शन्स आपल्याला त्या ठिकाणी बॅलन्सिंग करायची. ते बॅलन्सिंग करण्यासाठी सहज आपल्या त्या ठिकाणी लक्षात येतं नसते की हायड्रोजनचं इथे एकच आहे, इथे मात्र किती आहे, 2 आहे. मग आता अशा पद्धतीत जर असेल तर या ठिकाणी पहा मी काय करता नसते की सर्वसाधारणपणे इथे त्या ठिकाणी 2 म्हटले, इथे 2 म्हटलं तर हायड्रोजनची किती झाली, 4 झाली. मग आता इकडे सुद्धा किती पाहिजे, 4 पाहिजे. तर अशा पद्धतीनं आपल्या लक्षात येतं नसते की रिॲक्शन जे आहे तर ती रिॲक्शन त्या ठिकाणी बॅलन्सिंग त्या ठिकाणी. आता ही झाली कॉन्सन्ट्रेटच्या बाबतीमध्ये. डायल्यूट जर त्या ठिकाणी ऍसिड जर असेल, कॉपर जे आहे तर त्या कॉपरची तांब्याची काय करायचे आपल्याला, डायल्यूट अशा प्रकारचं असतं ते काही नायट्रिक ऍसिड जे आहे तर त्या नायट्रिक ऍसिड बरोबर जर रासायनिक अभिक्रिया जर झाली तर पुन्हा आपल्या लक्षात येत असते की कॉपर नायट्रेट तर त्या ठिकाणी तयार होतेच, CuNO3 ट्वाइस ॲक्युएस. परंतु आपल्याला आता इथे मात्र त्या ठिकाणी NO गॅस जो आहे तर नायट्रोजन ऑक्साईड हा जो काही गॅस जो आहे तर तो गॅस त्या ठिकाणी तयार होता नसतो. आणि असणारे काही वॉटर जे आहे तर त्या वॉटर मॉलिक्युल्स त्या ठिकाणी तयार, हाही त्या ठिकाणी आपल्याला गॅस जो आहे तर तो गॅस म्हणजे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी तयार होतं. आता याच्यामध्ये आपल्या लक्षात घ्यायचं की ते समजा आपण 4 हायड्रोजन ॲटम्स त्या ठिकाणी जर मल्टिप्लाय केलं म्हणजे टोटल त्या ठिकाणी 8 ऑक्सिजन झाले. तर याही बाजूला आपल्याला किती दाखवता येईल, 8 अशा पद्धतीचं रिॲक्शन जे आहे तर ते रिॲक्शन्स आपल्याला त्या ठिकाणी बॅलन्सिंग होत नसते. अशा पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी पुढे पुन्हा आपल्याला कॉपर जे आहे तर त्या कॉपरच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीची रिॲक्शन जे आहे तर ती रिॲक्शन आपल्याला त्या ठिकाणी दाखवते. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्याला इथे फक्त एवढंच लक्षात ठेवायचे की तांब जे आहे तर त्या तांब्याची कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक आम्ल जे आहे तर त्याच्याबरोबर जर रासायनिक अभिक्रिया जर झाली तर या ठिकाणी कॉपर नायट्रेट तयार होता नसते, NO2 गॅस त्या ठिकाणी तयार होता नसतं, वॉटर तर तयारच होते. डायल्यूट जर त्या ठिकाणी जर नायट्रिक आम्ल जर असेल तर या ठिकाणी आपल्याला NO गॅस जो आहे तर तो NO गॅस त्या ठिकाणी काय होता नसते, तयार होता नसते. एवढं फक्त तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे आपल्याला पाहिजे ॲक्वा रिजिया. बघा नीट लक्षात ठेवा काय म्हटलेलं याला, ॲक्वा रिजिया अशा प्रकारचा शब्द REGIA, ॲक्वा रिजिया. काय सांगितलेले की ॲक्वा रिजिया इज ए हायली करोजिव्ह अँड फ्युमिंग लिक्विड. या ठिकाणी आपल्या लक्षात येता नसतोय की हा जो काही ॲक्वा रिजिया त्याला मराठीमध्ये आम्लराज त्या ठिकाणी म्हटलेले, त्याला काय म्हटलेले, आम्लराज. काय सांगितलेले की ॲक्वा रिजिया इज ए हायली करोजिव्ह अँड फ्युमिंग लिक्विड. हा त्या ठिकाणी अतिशय शरणकारी, करोजिव्ह त्या ठिकाणी म्हटले. त्याच्यानंतर फ्युमिंग म्हणजे वाफाळणारा त्या ठिकाणी द्रव आहे, म्हणजे बाहेर झाकण उघडलं की त्या ठिकाणी वाफा ज्या आहे तर त्या वाफा त्या ठिकाणी बाहेर पडतात. इट इज वन ऑफ द फ्यू रिएजंट्स विच कॅन डिझॉल्व द नोबेल मेटल्स लाईक द गोल्ड अँड द प्लॅटिनम. म्हणजे सोनं आणि प्लॅटिनम हे जे काही राजवायू जे आहेत तर त्या राजवायूंना विरघळवू शकणारे काही थोडे जे काही रिएजंट जे आहेत, अभिकारक आहेत, तर त्या अभिकारकापैकी एक आहे ॲक्वा रिजिया. ॲक्वा रिजिया is freshly prepared by mixing concentrated hydrochloric acid and concentrated nitric acid in the ratio 3:1. काय सांगितलेले, हे जे काही ॲक्वा रिजिया जे आहे तर ते कसं केलं जातं, सहन अशा प्रकारचं हायड्रोक्लोरिक आम्ल, सहन अशा प्रकारचं नायट्रिक आम्लाचं 3:1 या प्रमाणामध्ये घेऊन त्याच्यापासून हे जे काही आम्लराज जे आहे तर त्या आम्लराजाचं ताजं अशा प्रकारचं मिश्रण त्या ठिकाणी तयार केलं जातं. आता फक्त लक्षात ठेवा तुम्ही ॲक्वा रिजिया कसं तयार केलं जातं की कॉन्सन्ट्रेटेड अशा प्रकारात असणारे ते काही HCl, कॉन्सन्ट्रेटेड अशा प्रकारात असणारे ते काही नायट्रिक आम्ल, आणि यांचं काय सांगितलं आपल्याला किती प्रमाण घेतलेले तर 3:1 या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी घेऊन आपल्याला फ्रेश अशा प्रकारात असणारे ते काही ॲक्वा रिजिया जे आहे तर ते ॲक्वा रिजिया त्या ठिकाणी तयार केला. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.